नीतिसूत्राचं पुस्तक, नीतिसूत्र 21वा अध्याय 10वं वचन वाचूया. Proverbs 31 chapter verse 10. नीतिमूल्य 31:10. हाँ हाँ ठीक है, ह्या वचनासाठी तुमचा हात टाकूया. थँक्यू पिताजी, धन्यवाद करते पिताजी. ये वचन आपका है पिताजी, आपका वचन आत्मा और जीवन है पिताजी. इस वचन के द्वारा पिताजी आप जो कुछ बात करना चाहते पिताजी आप जानते पिताजी, वो बात को आप प्रकट करके देने के लिए मैं आपसे प्रार्थना करता हूँ पिताजी. यहाँ पे सुनने वाले हर एक भाई और बहनों को पिताजी मैं आपके हाथ में सकता पिताजी. उस दिनों में पिताजी आपने लिलिया के मन को खोला पिताजी. यहाँ पे बैठे हर एक भाई और बहनों के मन को आप खोलने के लिए मैं आपसे प्रार्थना करता हूँ. वचन सुनने वाले हर एक जन को आपके कंट्रोल में लेने के लिए पिताजी प्रार्थना करता हूँ. वचन आपका हाथ में सुनता है या मैसेज के नाम से आपको संदेश. हाँ, सद्गुणी स्त्री कोणाला प्राप्त होते. स्त्री म्हणजे काय, सगळ्यात महत्वाचं आहे की स्त्री म्हणजे काय. बायबल स्त्रीला काय म्हणतं. स्त्री म्हणजे चर्च. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की स्त्री म्हणजे चर्च आहे, मंडळी आहे. बरोबर आहे, बायबल असं सांगतं. जर तुम्हाला थोडंसं डाऊट असेल तर वाचूया प्रकटीकरणाचं पुस्तक 17वा अध्याय, त्याच्यामध्ये पहिलं वचन वाचूया. त्यांनी काय त्यांनी हां हां त्याच्यातील एक येऊन माझ्याशी बोलला. हां तो मला म्हणाला, हां हां जी मोठी कळवंती हां पुष्कळ जगावर बसलेली आहे, हां तिचा न्याय झालेला मी तुला दाखवतो. हां. ह्या ठिकाणी प्रकटीकरण 17मध्ये जर थोडं पुढे तुम्ही वाचून गेलं ना, स्त्री म्हणजे एक चर्च आहे. पण म्हणजे चर्च म्हणजे कसं, याच्यामध्ये दोन टाईप आहे. त्याला म्हणतात टायपॉलॉजी टाईप मध्ये म्हणतात. एक म्हणतात आत्मिक आणि एक म्हणतात शारीरिक. तर आता तुम्ही कसं घेताय की तुमच्यावरती फक्त मला वचन प्रचार करायचं. वचन प्रचार करायचं तुम्ही कुठल्या हिशोबामध्ये घेता ते तुमच्यावरती आहे. तर मी फक्त शुद्ध वचन प्रचार करत आहे. स्त्री म्हणजे काय आणि स्त्रीला प्रभूने कशासाठी बनवलेलं. वाचूया तेच वचन पुन्हा वाचूया. 31:10 वाचा. हा, स्त्रीला प्रभूने बनवलं. कधी बनवलंय की आदामापासून स्त्रीला प्रभूने सेपरेट केलं आणि त्याच्या एका फासळीमधून तिला सेपरेट केलं. असं एक वचन वाचूया. उत्पत्तीचं पुस्तक 2रा अध्याय 18 वचन वाचा. उत्पत्ती 2:18. आणि यहोवा देव म्हणाला, हा मनुष्य एकटा असावा, हा हे बरे नाही. हा मी त्याच्यासाठी त्याच्या योग्यतेचा मदतगार हा. ह्या ठिकाणी देवाने मनुष्यासाठी एका स्त्रीची मदतगारीची अपेक्षा केलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जर 20वं वचन 21वं वचन वाचलं ना, तर त्या ठिकाणी ती फासळीमधून काढलेली असं वचन वाचत असतं. मग परमेश्वर देवाने आदामावर गाढ निद्रा आणली हा आणि तो निजला. हा तेव्हा त्याने त्याची एक फासळी काढून घेतली. हा पहा, एक फासळी काढून घेतली. आज जर तुम्ही एका पुरुषाच्या चेस्टचा जर तुम्ही एक्सरे जर काढला तर त्याच्यामध्ये त्याच्या राईट साईडला किती 12 फासळे आहेत आणि लेफ्ट साईडला 11 फासळे आहेत. जर तुम्ही असेल डॉक्टर किंवा याच्यामध्ये मेडिसिन मध्ये असेल तर त्यांना हे गोष्ट माहिती असतं. पहा, हे बायबल असं सांगतं आणि आजचं जे मेडिकल सायन्स आहे ते काय सांगतं पहा, की मनुष्याला प्रभूने जे बनवलेलं आहे त्याच्यातली एक लेफ्ट साईडची जी फासळी आहे, बायबल पण काय सांगतं की डाव्या बाजूची फासळी काढलेली. बरोबर आहे. हा, तर ह्या बाजूच्या आणि स्त्रीने कुठं बसावं, पुरुषाच्या लेफ्टलाच बसावं, म्हणजे डाव्या बाजूला बसावं. आणि डाव्या बाजूची फासळी प्रभूने काढलेली म्हणून स्त्रीची जागा कुठे आहे, डाव्या बाजूलाच आहे. परंतु काही अशा संस्था आहेत की त्या काय म्हणतात, स्त्रीची बाजू आपली कुठे पाहिजे, उजव्या बाजूला पाहिजे. पण हे आपण उजव्या बाजूला कधी बसणार आहे हे त्यांना अजूनही माहिती नाही. म्हणून ते कुठे बसतात, आजही लग्नाच्या वेळेला सुद्धा कुठे बसवतात माहिती, उजव्या बाजूला बसवतात. परंतु असं नाही. बायबलच्या नुसार जर स्त्रीने बसायचंय, स्त्रीने चालायचंय, कुठून चालायचंय की पुरुषाच्या लेफ्टने चालायचं. पाहूया स्त्रीने कसं असायला पाहिजे आणि स्त्रीला पुरुषाकडनं काय अपेक्षा आहे पाहूया आपण. पहिलं तिमोथी 2रा अध्याय 9व्या वचनामध्ये या. त्याप्रमाणे स्त्रियांनी आपणास साध्या वस्त्राने केलेली आणि मर्यादेने शोभवावे. त्यांनी पहा,
स्त्रियांनी कसं राहायचंय. गैरसमज करून घेऊ नका मी स्त्रियांबद्दल बोलतो म्हणून, पण स्त्रीला ह्या ठिकाणी कसं आहे एक चर्च म्हणून म्हटलेलं आहे प्रभूने. चर्चने कसं राहायला पाहिजे हे आपल्याला याच्यामध्ये शिकायचं. मी तुम्हाला पहिलं सांगितलेलं आहे. तुम्ही तर सर्व स्त्रियाबद्दल मला ते बोलायचं नाही, परंतु स्त्री म्हणजे काय आहे तर चर्च आहे. चर्चला प्रभूकडनं काय अपेक्षा आहे आणि चर्च प्रभूला काय देत आहे. समजतोय मी काय म्हणतोय. प्रभूला तुमच्याकडनं काय अपेक्षा आहे आणि चर्चला प्रभू काय अपेक्षेने पाहत आहे पहा तुम्ही. म्हणून ह्या ठिकाणी बायबल काय सांगतं की स्त्रीने कसं पाहिजे, कपडे तिचे कसे पाहिजे. वाचा सिस्टर, परत वाचा. त्याप्रमाणे स्त्रियांनीही आपणास साध्या वस्त्राने, हा भिडेने हा आणि मर्यादेने शोभवावे. हा पुढे वाचा. त्यांनी केस मुखणे हा किंवा सोने हा किंवा मोती हा किंवा मौल्यवान पोशाख यांनी नव्हे. पहा ही जी सगळे जर असणारी जे सगळे चांगले चांगले एकदम भारी ड्रेस, सोनं घालणारे, नंतर मौल्यवान दागिने घालणारे, असंही एक चर्च आहे. याला बायबल म्हणतं कुठलं, याला इझेबेलचं चर्च म्हणतात. वाचूया आपण. दुसरा राजामध्ये या. दुसरा राजा 9:30 मध्ये या. दुसरा राजा 9:30 मध्ये या. सेकंड किंग. येहू हा इस्राएलास आल्याचे इस्राएलीने ऐकले. हा तेव्हा ती डोळ्यात सुरमा घालून हा. मस्तक शृंगारून खिडकीतून बाहेर पाहत बसली. पहा ह्या ठिकाणी जर म्हटलं तर असंही एक चर्च आहे की जे सगळं शृंगार करून बसलेले असतात, पण ह्या चर्चला प्रभू मान्यता देत नाही. प्रभूकडनंच त्या चर्चचा वध झाला असं का बायबल सांगतं. पहा एकदम तुम्ही जर बारीक गोष्टीतनं बघितलं तर प्रभूकडनंच ह्या गोष्टीचा वध झालेला आहे. कारण का एलियाच्याद्वारे एक भविष्यवाणी आली होती की येहू काय करणार आहे, इस्रायलीचा नाश करणार आहे म्हणून. पहा बायबलमध्ये बऱ्याच प्रकारचे चर्च आहेत. स्त्रीला बायबल काय म्हणतं, एक चर्च म्हणतात. परत आपण तिमोथीमध्ये या, तेच वचन वाचूया. पहिले तिमोथी 2:10 वाचूया. सत्कार म्हणून शोभवावे. हा देवभक्ती स्वीकारलेल्या स्त्रियांस शोभवावे. थोडं सिस्टर त्याच्यामध्ये वाचा, त्या बायबलमध्ये वाचा, पंडित रमाबाईच्या बायबलमध्ये वाचा. त्याच्यामध्ये 2:10 पहिलं तिमोथी 2:10. हा स्वीकारलेल्या बघा, स्त्रिया देवभक्ती स्वीकारलेली स्त्री कशी असते. जसे शोभते हा एक मिनिट. पहा देवभक्ती म्हणजे काय. देवभक्ती म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे असं आहे की स्त्रीने आपल्याला पूर्णपणे झाकलेलं असावं. आज जर बघितलं तुम्ही टीव्हीवरती बघा किंवा कुठेही बघा बाहेर जाताना, तर तुम्हाला स्त्री म्हणून ती दिसणार नाही. कारण का प्रत्येक व्यक्ती त्या स्त्रीकडे बघत असतो. माझं असं एक तुम्हाला एक थोडंसं वेगळं सांगत आहे. जर स्त्रीने जर आपल्याला व्यवस्थित अगदी जर झाकलेलं असेल, एकदम देवभक्ती स्वीकारलेली एखादी स्त्री जर असेल ना, कितीही मोठा गुंड असू द्या, कितीही मोठा वाईट मनुष्य असू द्या, त्या स्त्रीकडे तो कधीही बघणार नाही. माझं हे तुम्हाला चॅलेंज आहे. कितीही वाईट मनुष्य असू द्या, पण त्या स्त्रीने आपल्याला पूर्णपणे घेतलेलं असेल तर माझं त्या स्त्रीला चॅलेंज आहे, तो कितीही वाईट मनुष्य असू द्या, तो त्या स्त्रीकडे कधीच बघणार नाही. पण जर तुम्ही तुमचे ड्रेस, तुमचे कपडे कमी जास्त असतील तर न बघणाराही मनुष्य तो त्या स्त्रीकडे बघणार. पहा बायबल असं सांगतात, जर तुमचे शृंगार जास्त असतील तर प्रत्येक व्यक्ती तुमच्याकडे बघणार. पण त्याच्यात काय साध्य होणार आहे. प्रभूला हे मुळीच पसंत नाही. जर तुम्ही देवभक्ती स्वीकारलेली स्त्री असाल तर तुम्ही कशाने आपल्याला कशाने शोभवणार, तर फक्त वचनाने. वचन जे असेल की ते तुम्हाला शुद्ध करणार आणि ह्या देवाकडे तुम्हाला घेऊन जाणार. आजही बऱ्याच लोकांना माहिती नाही हा देव कोण आहे. देवाच्या बद्दल तर आज एवढा प्रचार आहे की तो 1 आहे, 2 आहे की 3 आहे ते तर माहितीच नाही. परंतु त्याचं नाव काय आहे तेही अजून माहिती नाही. आणि आज आम्ही कुठे आहे तर एकदम शेवटच्या क्षणावरती आम्ही पोहोचलेलो. शेवटचा क्षण म्हणजे काय की जे 7व्या दूताने आजपर्यंत जेवढे काही भविष्यवाणी केलेले आहे, जवळजवळ 6 भविष्यवाणी पूर्ण होत आलेले आहेत. भावना आणि बहिणीनो, एक भविष्यवाणी राहिलेली ती म्हणजे काय, अमेरिकेमध्ये नाश. अमेरिकेमध्ये एक नाश. 6वी भविष्यवाणी पण प्रॉफिटची जवळजवळ पूर्ण झालेली. कारण काय त्यांनी काय सांगितलं होतं की 6व्या भविष्यवाणीमध्ये काय आहे की एक स्त्री अमेरिकेमध्ये खुली करणार आहे. स्त्री म्हणजे काय, चर्च. पण आता हा जो ट्रम आहे, हा ट्रम काय आहे, तो रोमन कलिशा आहे. पहा मी तुम्हाला सांगतो, ही चर्च काय आहे, रोमन कलिशा आहे. आज ते अमेरिकेमध्ये राज्य करत आहे. 7वी भविष्यवाणी काय आहे तर अमेरिकेचा नाश.
एकदम शेवटच्या क्षणावरती आम्ही येऊन राहिलेलो आहोत आणि आजही आमच्या कित्येक भावांना आणि बहिणींना देव किती आहेत, 1 आहे, 2 आहे, 3 आहेत, तेही माहिती नाही आणि त्याचं नाव काय आहे मुळीच माहिती नाही. तर भावांनो आणि बहिणींनो, मी तुम्हाला सांगतो, असं एक वचन वाचूया. याकूबचं पुस्तक 2:19 वाचा. याकूबचं पुस्तक 2:19. एक देव आहे. हा, काय आहे? एकच देव आहे. तरी पण आमचे आजही ख्रिस्ती भाऊ बहिणी काय म्हणतात? 3 देव आहेत. बायबल सरळ सरळ सांगतं, अगदी स्पष्टपणे सांगतं की मीच आहे. इस्रायलसाठी किती देव आहे? एकच देव. आज तुम्ही जर यहुदी लोकांना जर टाकलं ना, त्याचे तुकडे तुकडे केले तर ते काय म्हणणार आहे? 3 देव नाही, आमचा एकच देव आहे. पण आम्हाला किती? 1 पेक्षा जास्त देव आहे. असं नाही भावांनो, एकच देव आहे. तोच देव कोण आहे? त्याचं नावही माहिती नाही. त्याचं बघायला वाचूया, एक वचन वाचूया. मग त्याचं पुस्तक 1:21 वाचा. आणि ती मुलाला जन्म देईल. हा, त्याचे आणि तू त्याचे नाव येशू ठेव. बा, तू त्याचे नाव येशू ठेव. आता इंग्लिश मध्ये बघितलं तर आपण जीजस म्हणतो. आता तुझं सुशांतचं नाव तर कोणी चेंज करू शकत नाही. सुशांतचं नाव सुशांतच आहे, बरोबर ना? मग आमच्या देवाचं नाव कसं काय चेंज होतं? मुळीच नाही. आज तमिळमध्ये वेगळं नाव आहे, गुजरातीमध्ये वेगळं नाव आहे, बाहेरच्या देशामध्ये वेगवेगळे नाव आहेत. देवाच्या बाबतीत तर असं मुळीच व्हायला नाही पाहिजे. माझं तर एक वैयक्तिक मत आहे. तुम्हाला एक छोटंसं आता मराठीमध्ये होतो म्हणून मराठी लोकांसाठी सांगतो. पंडित रमाबाईंनी ही बायबल केली आहे 1922 मध्ये केली आहे. ज्यावेळी ते सिस्टर ट्रान्सलेशन करत होते ना, त्यावेळेला बायबल सोसायटी ऑफ इंडियाने त्याच्यावरती काय केलं? बंदी घातली. ही बायबल तुम्ही प्रकाशित करू शकत नाही. कारण का? त्यांनी ते ओरिजिनल नाव लिहिलं होतं त्याच्यामध्ये. कारण त्यांनी हिब्रूमध्ये लिहिलंय. कारण बायबलमध्ये पहिलंच काय लिहिलेलं आहे की हे संपूर्ण बायबल मराठीमधून जसंच्या तसंच पंडित आपलं बायबल संस्कृतीमधून जशीच्या तसं याच्यामध्ये उतरून घेतलेलं आहे. आणि याच्यामध्ये लिहिलेलं आहे काय? व्यक्तींची, स्थळाची जशीच्या तशी घेतलेली हिब्रू व ग्रीक नावे बदलून त्याच्याऐवजी बायबल सोसायटीच्या पवित्र शास्त्रातली नावे घातली, असं बायबलमध्ये स्पष्टपणे लिहिलंय. पहा तुम्ही जर प्रस्तावनामध्ये वाचता ना, 2 नंबरचा पॉईंट त्याच्यामध्ये लिहिलेला आहे. परंतु आजही आमच्या लोकांना हे वाचून त्यांच्या डोक्यामध्ये थोडाही समजत. पहा याकडे लिहिलेलं आहे की हिब्रू नाव अलग आहे, ग्रीक नाव अलग आहे आणि आजचं आपलं मराठी नाव अलग आहे. तर खरं नाव काय आहे? ज्या नावामध्ये काय आहे? तारण आहे. ज्या नावामध्ये पापक्षमा आहे ते एकच नाव आहे. ह्या आकाश आणि काय दिलेलं आहे? एकच नाव दिलं. वाचूया प्रेषितांचं पुस्तक 4 अध्याय 12 वचन वाचूया. आणि तारण दुसऱ्या कोणा तारण दुसऱ्या कोणा कुठल्याही नावामध्ये नाही. कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशात खाली मनुष्यामध्ये दिलेले. मग मला तुम्ही सांगा, आता कुठल्या नावामध्ये तारण असणार आहे? मोठा प्रश्न आहे. सगळेजण म्हणतात, आमचे ख्रिस्ती लोक म्हणतात तारण झालंय, आमचं काही झालंय. मुळीच नाही. हे जर नाव तुम्हाला जर मिळालं नाही तर तुमचं तारण, माझं तर स्पष्ट मत आहे. ठीक आहे, आपण परत येऊया. पहिलं तिमोथी 2:10 मध्ये येऊया. तर देवभक्ती. हा, देवभक्ती स्वीकारलेली स्त्री कशी स्त्रियांना असावी? जशी शोभते. हा, स्त्रियांना कशी शोभते? आज बघा, तुम्हाला मी सांगतो, बऱ्याच स्त्रिया काय करतात माहिती? आपले सोडून द्या, इथे काहीतरी कुंकू सारखं काहीतरी लावतात. पण आज तुम्हाला माहिती नसेल की हे भारतामध्ये हे कसं आलं म्हणून. माहिती कोणाला? काय कोणी सांगू शकता? पूर्वीच्या काळी ज्यावेळेला एखाद्या मुलीला किंवा एखादा मुलगा किंवा जो कोणी असेल तो जर विवाहून घेत असेल तर त्यांनी आपलं रक्त त्या स्त्रीच्या डोक्यावरती इथं लावावं लागलं. त्याच पद्धतीने देवाने आम्हाला कशाने सोडून घेतलेलं आहे? त्याच्या मौल्यवान रक्ताने आम्हाला खरेदी केलेलं आहे. हा, तुम्हाला याच्यातलं हे बायबलचं काय आहे टायपोलॉजी मध्ये मी तुम्हाला सांगत आहे. कारण बायबलने काय आहे, स्त्रीला पण असं म्हटलेलं आहे आणि तुमच्या शारीरिकला जे चर्च आहे आणि स्त्रीला कसे 2 टाईप मध्ये त्यांनी कसं सांगितलं प्रभूला, हे बायबलमध्ये दिलेलं आहे. अजून एक तुम्हाला मी सांगतो, नारळ आहे. प्रत्येक जण नारळ यूज करतात, प्रत्येक ठिकाणी जातात नारळ यूज करतात. ह्या देवाला त्या देवाला इकडे तिकडे आपण बघत असतो, पण आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. बायबल त्याच्याबद्दल काय म्हणतं ते आपण बघायला पाहिजे. हे आलं कसं काय हेही बघायला पाहिजे. मराठीमध्ये जर म्हणलं ना तर महादेव शास्त्री जे आहे, महादेव शास्त्री जोशी, त्यांनी एक संग्रह केलेला आहे, शब्दांचा संग्रह. हे कुठून आलंय? हे आलंय इंडोनेशियामधून कुठं आलेलं आहे, भारतामध्ये आलेलं आहे. आणि ज्या ज्या वेळेला राजे किंवा जे पूर्वीचे जे लोक होते, ज्या ज्या वेळेला युद्धावरती जायचे, ज्या ज्या वेळेला काहीतरी नवीन काय करायचं आहे त्यावेळेला काय करायचे? प्रत्येक जो निष्पाप असेल किंवा जो कोणी असेल त्याचं काय करायचे? बळी द्यायचे. त्यांनाही काय म्हणलं होता
की त्यावेळेला त्यांनी काय भविष्यवाणी केली, हा आपल्यासाठी जो याशवा आहे आपल्या सर्वांसाठी काय पावणार आहे, मरण पावणार आहे. पहा आजही लोक कुठे जरी काय झालं तर काय करतात, नारळ तोडतात. पण याच्या अगोदर हिस्ट्री काय आहे की प्रत्येक जो कमजोर असेल, जो कोणी निष्पाप असेल त्याला काय करायचे, बळी. हे बळी देत असताना एक एकदम हुशार मुलगा राजेच्या समोर होता. त्याचाच मुलगा काय म्हणला, आता त्याला बळी द्या म्हणून सांगितलं. त्यामुळे याला काही बळी द्यायची आवश्यकता नाही. हे जे नारळ आहे हे सुद्धा सांगितलं, कारण नारळ काय आहे तर हे मनुष्याचं डोकं दाखवतं. त्यालाही 2 प्रकारचे डोळे आहेत, सर्व काही त्याच्यामध्ये आहे. तर हे जे आहे नारळ फोडणं म्हणजे काय, त्या नारळाचे 2 तुकडे करणं म्हणजे काय, डोकं 2 तुकडे करणं. हे आज संपूर्ण भारतामध्ये, इंडोनेशियामध्ये आणि संपूर्ण जगामध्ये काय झालं, प्रचलित झालं. तर आपल्याला तिकडे जायचं नाही, आपल्याला फक्त एवढंच बघायचं की देवभक्ती स्वीकारलेली स्त्री कशी असायला पाहिजे. देवभक्ती स्वीकारलेली स्त्री आपल्याला देवाच्या वचनाने शृंगार. कशाने, देवाच्या वचन. देवाचं वचन काय सांगतात ते, देवाचं वचन सांगतात की दागिने अंगावरती घालायचे नाही. माझ्या पत्नीला तर लोक बोलतात भिकारी बोलतात. तुम्हाला मी खरं सांगतो, माझ्या पत्नीला भिकारी बोलतात. आमची नातेवाईक आम्हाला भिकारी ते लोक, फारच भिकारी, फार गरीब लोक आहेत. पण आम्ही धन्य म्हणतो. आम्हाला काय म्हणतो, आम्ही आम्हाला धन्य म्हणतो. आम्ही कसे असू दे, आम्ही काय, आम्ही प्रभूमध्ये धन्य आहे. का, आम्ही त्याच्यासाठी कोण आहेत ते आम्हाला नातेवाईक काय म्हणतात किंवा सिस्टर लोक काय म्हणतात किंवा हे लोक काय म्हणतात, बोलीस काय. आधी तुम्हाला विषय निघाला म्हणून सांगतो. माझ्या पतीला शाळेचे प्रिन्सिपल ओरडते का, तिला वाईट वाटतं आणि ही कशी विधवासारखी येते, काहीला काय वाटतं की नाही, काहीतरी जे आहे ते स्पष्ट. कारण का, ती माझ्यासाठी उत्तम राहते, प्रभूसाठी उत्तम राहते. सगळ्यात महत्त्व कोणासाठी उत्तम राहते, प्रभूसाठी उत्तम राहते आणि ती देवाला संतोषते. ह्या स्त्रीचा प्रभूकडनं सन्मान होतो. ह्या स्त्रीचा कोणाकडे सन्मान होतो, देवाकडनं. याला म्हणतात देवभक्ती स्वीकारलेली स्त्री. प्रार्थनेमध्ये, उपासामध्ये वाटायचं असतं. देवभक्ती स्वीकारलेली स्त्री हिला म्हटली जातं. बघते त्याच्यामध्ये 2:11 मध्ये, या सॉरी, पहिलं तिमोथी 2:11. स्त्रीने पूर्ण अधीनतेने, स्वस्थपणाने. काय बायबल जे सांगतात ते आपल्याला मानलं. दुसरे लोक काय म्हणतात त्याच्याकडे बघायचं नाही. बायबल जे सांगतं ते आपल्याला मानायला. कारण का, बायबलमध्ये जे काय दिलेलं आहे ते वचन पूर्णपणे जसंच्या तसं घेतलं पाहिजे. 12 मध्ये असते. परंतु स्त्रीला शिकवण्याची किंवा पुरुषावर अधिकार चालवणे मी परवानगी देत नाही. तर तिने स्वस्थपणाने राहावे. आजही प्रत्येक स्त्रीने जर ह्या वचनानुसार जर राहिले ना, तर मी सांगतो कुठलाही शैतान कोणत्याही घराच्या आतमध्ये प्रवेश करणार नाही. पहा मी जे काय होतं ते एकदम स्पष्ट विचारायचं. जर स्त्रीने ह्या वचनानुसार जर वागलं, कुठलीही स्त्री असू द्या, तर कुठलंही चर्चच्या आतमध्ये शैतान येणार नाही आणि कुठल्याही घराच्या आतमध्येही शैतान येणार नाही. बायबल जे सांगतो मी तुम्हाला ते जे आहे ते 2 टाईपमध्ये माझं वचन आपला हे प्रकार आहे की कुठल्याही घरामध्ये येणार नाही शैतान आणि चर्चमध्ये येणार नाही. कारण का, प्रभू काय म्हणतो, स्त्रीला काय म्हणतो, चर्च. आजही घरामध्ये स्त्रीलाही आपण हे केलेलं आहे आणि चर्चलाही आपण 2 टाईपमध्ये आपण हे केलेलं आहे. तर पहा असा हा संदेश आहे तुमच्या समोर. 13 मध्ये असतो. कारण आदाम प्रथम घडला गेला, नंतर हव्वा. पहा, प्रथम सगळ्यात महत्वाचं म्हणजे शैतान कोणाच्या द्वारे काम करणार हे तुम्हाला मी स्पष्टपणे सांगतो. एका स्त्रीच्या द्वारे. ती कोणीही असू द्या, स्त्रीच्या द्वारे हीच करणार. बाकी त्याला कोणताही अधिकार नाही की पुरुषावरती काहीतरी करून त्यांनी अधिकार करून आतमध्ये यावं. शैतान हा नेहमी कुठल्याही स्त्रीच्या द्वारेच घरामध्ये, चर्चमध्ये 100% प्रवेश करणार हे बायबलही सांगते. परत एकदा सिस्टर वाचत तेच वचन. कारण आदाम प्रथम घडला गेला, नंतर हव्वा. नाही सॉरी, पुढचं वचन. आणि आदाम बुलवला गेला नाही. आदाम बुलवला गेला नाही, परंतु स्त्री बुलवली जाऊ. आजही बरेचसे चर्च का पडत आहेत, बरेचसे घरामध्ये का शैतान काम करत आहे, या वचनामुळे. कारण का, वचन तोडलं तर तिथं कोण येणार आहे, शैतान. आता एदन बागेमध्ये हवाने काय तोडलं, वचन तोडलं, तिथे कोण आला, शैतान. चर्चमध्ये जर आपण जर कुठला काही जरी प्रॉब्लेम केला तर आतमध्ये कोण येणार. 2 टाईपमध्ये माझा प्रचार आहे. जर तुम्ही योग्य रीतीने देवभक्ती स्वीकारलेली स्त्री जर बनणार असाल तर प्रभू नक्कीच तुम्हाला काय करणार आहे, 9 फळाने तुम्हाला अभिषेक करावा. 5:22 मध्ये या.
गलती करायचं पुस्तक 5:22. आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ. हा पहा, एक स्त्रीला किंवा एक चर्चला काय पाहिजे तर ते 9 फळं पाहिजे. हे 9 फळं काय आहेत बघूया आपण. आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ. हा प्रीती. पहा, सगळ्यात महत्वाचं आहे प्रेम. प्रेम कुठं कुठं पाहिजे? तुमच्या दोन्ही ठिकाणी प्रेम पाहिजे. तुम्हाला घरामध्येही प्रेम पाहिजे. घरामध्ये तुम्ही जर तुमच्या मुलांना तुमचं प्रेम शिकवलं तर ते तुम्हाला प्रेम देतील. जर तुम्ही त्यांना प्रेम शिकवलं नाही तर ते तुम्हाला दुसऱ्यांना काय शिकवणार? म्हणजे पहिलं आपल्यामध्ये एक म्हण आहे काय की एखाद्या मुलीला विवाह न्यायचं तर तिला पहिलं कुठं तिच्या आईला नळावरती ती काय करते ते बघायला पाहिजे. आई जशी असतात तशीच काय असतात मुलगी असतात. किंवा भांड्यामध्ये जर असेल काहीतरी तरच त्यांच्यामध्ये येणार. ह्याच पद्धतीने मध्ये जर कुठल्याही स्त्रीला विवाहून घ्यायचं असेल तर पहिले तिची आईचं कसं वातावरण आहे, आईचं बोलणं कसं आहे, किंवा आई नळावरती असताना काय करते. सगळ्यात महत्वाचा हा प्रश्न असतो की आई नळावरती असताना काय करते. ती भांडते, ती शांतपणे सगळ्यांना पाणी भरून देते. पहा, जशी आई असणार तशीच काय असणार तिची मुलगी असणार. त्याच्या दुसऱ्या मध्ये असतं आनंद. हा आनंद. पहा, याच्यामध्ये बराच मोठा मेसेज आहे. 9 फळाचा मेसेज आहे. पण देवभक्ती स्वीकारलेली स्त्री कशी पाहिजे? ह्या 9 फळांनी काय पाहिजे ती पूर्ण पाहिजे. हे 9 फळं त्या स्त्रीमध्ये असेल तर नक्कीच ते सद्गुणी स्त्री ती असणार असं सांगतात. प्रभू तुम्हाला आशीर्वाद करू. आपण प्रार्थना करूया, शेवटची प्रार्थना करूया. थँक्यू पिताजी, धन्यवाद करते हैं पिताजी. आपने यहाँ पे वचन सुनने के लिए पिताजी एक मौका दिया, उसके लिए आपके नाम में कोटि कोटि धन्यवाद करता हूं पिताजी. पिताजी वचन के अनुसार चलने के लिए पिताजी आप सारे बहन लोग को, भाई लोग को पिताजी आप बहुत ऐसे आशीष करने के लिए पिताजी आपसे प्रार्थना करता हूं पिताजी. यहाँ पे बैठे हुए हर एक भाई और बहनों को पिताजी मैं आपके हाथ में सौंपता पिताजी. आप उन्हें संभालने के लिए आपसे प्रार्थना करता हूं पिताजी. ऐसे भाई जीवे के लिए भी पिताजी मैं प्रार्थना करता हूं पिताजी. आप उनसे बहुत ऐसे संभालने के लिए पिताजी प्रार्थना करता हूं पिताजी. पिताजी मैं प्रार्थना करता हूं पिताजी परिवार के लिए पिताजी. आप बच्चे को पिताजी सही समय पे पिताजी बच्चे को और उसको अलग करने के लिए मैं आपसे प्रार्थना करता हूं पिताजी. और कलीसिया में आके पिताजी आपके नाम की गवाही देने के लिए पिताजी मैं आपसे प्रार्थना करता हूं. इस परिवार को पिताजी मैं आपके हाथ में सौंपता पिताजी. आप इस परिवार को चलाने के लिए पिताजी आपसे प्रार्थना करता हूं. इस परिवार को पिताजी आपका शांति समाधान रहने के लिए मैं आपसे प्रार्थना करता हूं. आइए हर एक भाई और बहनों को पिताजी आप बहुत ऐसे आशीष करके ऐसे प्रार्थना. या मैंने यीशु मसीह के नाम से प्रार्थना करता हूं, सुन के कबूल कीजिएगा. आमीन. आपण छोटीशी प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील देव बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे. जसे आमच्या ऋणांना सोडून सोडले आहे तसेच आमच्या मास सोडून सोडव आणि आम्हाला स्पर्श नको तर आम्हाला वाईटापासून सोडव. कारण की राज्य सामर्थ्य आणि ही सरकार तुझीच आहे. आमेन.